नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? इतकी थंडी होती पण आज जरा कमी होती. म्हटलं चला साड्या नेसूया. खूप आठवण येते माझ्या कॉटनच्या साड्यांची, पण ना एका तासातच ड्रेस चेंज करावं लागलं कारण खूप जास्ती थंडी होती. साडी नेसणं काही जमलं नाही. एनिवे 2026 चालू झाला आहे आणि मी पण यावर्षी रेझोल्यूशन केले. फक्त सांगायचं गोष्ट अशी की रेझोल्यूशन्स मी माझे पाळते आणि अजिबात तोडत नाही. तर माझं पहिलं रेझोल्यूशन तुमच्यासोबत शेअर करते, ते म्हणजे मिनिमम बाहेरचं खायचं. बारामतीत आल्यापासून सारखं बाहेरचं खाणं होतं. मग आम्ही ठरवलं की यावेळेस ना, जेव्हा फक्त आपण ट्रॅव्हल करू, जिथे काही पर्यायच नाही आहे, त्यावेळेस बाहेरचं खायचं. शक्यतो घरातलं हेल्दी होम कुक फूड खायचं, म्हणजे वजन पण वाढत नाही, आरोग्य चांगलं राहतं आणि मानसिक स्थिती पण चांगली राहते. दुसरं माझं रेझोल्यूशन आहे की स्वतःला मेंटेन करायचं, सेल्फ केअर रुटीन डेव्हलप करायचं. आता बघा, वयाप्रमाणे केस विरळ होतात, पातळ होतात, हेअरफॉल होतो. आपल्या घरी सगळ्या गोष्टी असतात, म्हणून म्हटलं की हेअर सिरम डेली लावायचं, जेणेकरून हेअर ग्रोथ चांगली राहील आणि स्किन केअरसुद्धा रोजच्या रोज करायची. वयाप्रमाणे आपल्याला फाईन लाईन्स येतात, रिंकल्स येतात, पिगमेंटेशन होतं, सुरकुत्या येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींवर स्किन सिरम हे खूप छानपैकी काम करतं. मी काही टॅग करते आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला ते मिळतील. सो हेअर केअर आणि स्किन केअर करायचं. तर हे का करायचं? कारण हे डे टू डे रुटीनमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपली स्किन छान राहते, केस छान हेल्दी आणि बाउन्सी राहतात आणि ओव्हरऑल आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण प्रेझेंटेबल दिसणं, चांगलं दिसणं, स्वतःला चांगलं फील करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जसं जसं वय वाढतं ना, तसं तसं उलट आपण जास्ती काळजी स्वतःची घ्यायला पाहिजे. मला तरी असं स्वतःला छान मेंटेन करायला आवडतं आणि मी खरं सांगू का, 5 ते 7 मिनटं लागतात. भरपूर वेळ लागत नाही. दिवसभर आपण सगळे बिझी असतो, पण रात्रीचा एक 5-6 मिनटं वेळ स्वतःच्या हेअर केअर आणि स्किन केअरसाठी मी आवर्जून काढते आणि सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर एक वेगळाच छान ग्लो असतो. तिसरं माझं रेझोल्यूशन होतं की मी प्रचंड पुस्तक वाचायचे शाळेत असताना आणि ती माझी सवय हळूहळू लुप्त झाली आहे, पण मी म्हटलं ती आता परत रिवाईव्ह करायची. सो पुणा बुक फेस्टिवलमधनं मी छान छान पुस्तकं घेतली आणि सेल्फ हेल्प बुक्स मला खूप आवडतात. पहिले मी ऑफकोर्स मिस्ट्री, फिक्शन ह्या सगळ्या गोष्टी वाचायचे, पण ना आता मला सेल्फ हेल्प बुक्स आवडतात कारण त्यांनी खरंच छान परिणाम आपल्या व्यक्तिमत्वात होतो. आपलं मनन चिंतन चांगलं होतं, एक विचारांची सकारात्मक दृष्टी मिळते आणि सो हे होते माझे काही रेझोल्यूशन्स ह्या नवीन वर्षासाठी. तुमचे रेझोल्यूशन्स काय, नक्की मला कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया. बाय बाय.